भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयनं आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. परदेशातून पैसे मिळण्यास होणारा उशीर लवकरच संपणार आहे. बँकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार झाल्याच्या त्याच दिवशी ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर भारताची पेमेंट प्रणाली मजबूत करणं हा उद्देश असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे व्यवहारांना गती मिळेल, तसेच होणारा उशीर कमी होईल आणि ग्राहकांना अधिक पारदर्शकता तसेच जलद सोय मिळेल. आतापर्यंत जेव्हा कोणी परदेशातून पैसे पाठवायचे तेव्हा ते त्याच्या खात्यात जमा व्हायला अनेकदा 1 ते 2 दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त वेळ लागायचा. त्यामुळे लोकांना, विशेषतः जे आपल्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी या पैशांवर अवलंबून आहेत, त्यांची गैरसोय होत असे. या अडचणीचं निराकरण करण्यासाठी आरबीआयनं हा नवीन नियम लागू केलाय. नवीन नियमानुसार जर बँकेला परकीय चलन बाजाराच्या वेळेत प्राप्त झालं तर त्यांनी ते त्याच दिवशी ग्राहकाच्या खात्यात जमा करणं बंधनकारक आहे. जर चलन बाजाराच्या वेळेनंतर आलं तर ते पुढील कामकाजाच्या दिवशी जमा केलं पाहिजे. सर्व व्यवहार फेमा नियमानुसार केले जाणार आहे. आरबीआयच्या नियमानुसार काय काय बदल झाले पाहूया. आरबीआयनं फक्त निधी जमा करण्यासाठी अंतिम मुदतच निश्चित केली नाही, तर बँकांना येणाऱ्या चलनाबद्दल ग्राहकांना त्वरित माहिती देण्याचे निर्देशही दिले आहेत. जर ही माहिती बँकिंग वेळेनंतर मिळाली तर ग्राहकाला पुढील कामकाजाच्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत माहिती देणं आवश्यक आहे. त्यामुळं ग्राहकांना त्याच्या निधीच्या स्थितीबद्दल स्पष्ट माहिती मिळेल. या व्यतिरिक्त आरबीआयनं बँक प्रक्रिया सुधारण्यावरही भर दिलाय. सध्या अनेक बँका दिवसाच्या शेवटी त्यांच्या खात्यांचा ताळमेळ घालतात, त्यामुळं विलंब होतो. आता त्यांना जलद जमा निश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया रिअल टाइममध्ये किंवा किमान दर तासाला अद्ययावत करण्यास सांगितलं जाणार आहे. बँकांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत त्यांची प्रणाली अधिक मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरबीआयला बँकांकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी असे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करावेत जिथं ग्राहक त्यांचे व्यवहार ट्रॅक करू शकतील, आवश्यक कागदपत्र सादर करू शकतील आणि व्यवहारांची सद्यस्थिती पाहूही शकतील. बँकांना STP सारख्या स्वयंचलित प्रणालीचा अवलंब करण्याचा सल्लाही देण्यात आलाय. त्यामुळे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय निधी थेट ग्राहकांच्या खात्यात हस्तांतरित करता येईल. अर्थातच त्यामुळे वेळेची बचत होईल आणि चुका होण्याची शक्यता कमी होईल. हा नवीन नियम जारी झाल्यानंतर 6 महिन्यांनी अंमलात येईल. त्यामुळे बँकांना त्यांच्या प्रणाली अद्ययावत करण्यासाठी वेळही मिळेल. हा निर्देश पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ऍक्ट 2007 अंतर्गत जारी करण्यात आलाय. आरबीआयच्या या नव्या निर्णयामुळे परदेशातून पैसे मिळणाऱ्या लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. तर मंडळी, आरबीआयच्या या नव्या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.